नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी अ भाग 13च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं मॅडम आणि सर 10वीच्या मुलांना क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन चाललेले असतात. त्यावेळी कुरकुटे सर मॅडम आणि सरांना त्यांच्या नात्यावरून टोमणे देतात. त्यावर सर आणि मॅडम त्यांना उलट उत्तर देऊन तिथून निघून जातात. थोड्या वेळातच अभयची क्रीडा स्पर्धा सुरू होते आणि त्यानंतर लगेचच रेश्माचीही क्रीडा स्पर्धेला सुरुवात होते. त्यांच्या स्पर्धा झाल्यानंतर मॅडम आणि सर केवडाच्या स्पर्धेकडे जातात, पण केवडाची रांगोळी पर्यवेक्षकांना आवडत नाही. त्यानंतर 10वीची बॅच कबड्डी स्पर्धेमध्ये यशस्वी ठरते. त्यानंतर सर्वांच्या बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुरू होतो. त्यामध्ये अभय आणि रेश्मा दोघेही यशस्वी ठरतात. पुढच्याच सीनमध्ये कांबळे सरांना पाटील मॅडम जाताना दिसतात. तेव्हा जाधव मॅडम कुरकुटे सरांना विचारतात, या कोण आहेत म्हणून. त्यावेळी कुरकुटे सर मॅडमना सरांबद्दल खूप एकाचं दोन करून वगैरे सांगतात. इकडे पाटील मॅडम कांबळे सरांना त्यांना झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल सांगतात. पाटील मॅडम बरोबर झालेल्या संभाषणानंतर कांबळे सर बाकी शिक्षक जिथे बसले आहेत तिथे येतात. मग कुरकुटे सर त्यांना सांगतात की जाधव मॅडम तुमच्याबद्दल विचारत होत्या. जाधव मॅडमला नाराज झालेले बघून कांबळे सर त्यांना एक्सप्लेन करायला जातात. मॅडम सरांचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातात. आता पाहूया पुढच्या भागात काय होतं ते. कांबळे सर, पाटील मॅडम आणि जाधव मॅडम यांची लव्ह स्टोरी कुठपर्यंत जाते ते. सर दोघींपैकी कोणाला चॉईस करणार? तोपर्यंत मी मृण्मयी इथेच थांबते आणि भेटूया पुढच्या